बॅट. त्याच्यानंतर सर्वात जास्त रन जो कोणी फलंदाज पूर्ण स्पर्धेमध्ये सफाई प्रीमियर लीगमध्ये काढेल त्याला ओमकार बॉयज एडवन रोहन गावड यांनी एक पारितोषिक ठेवले. गोलंदाजसाठी कौस्तुभ पाटील आगरवाडीचे यांच्याकडून पारितोषिक आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी योगेश गरज विरातन बुद्रुक यांच्याकडून पारितोषिक आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी प्राण भोईर यांच्याकडून पारितोषिक आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्सकडून शूर, जीवदानी स्पोर्ट्सकडून शूर, अचिवर स्पोर्ट्सकडून शूर. या आपण सामना सुरू करूया. आणि अजून एक नाव अत्यंत महत्त्वाचं आहे जे या ठिकाणी घ्यायला पाहिजे, कारण मला आत्ताच माहिती दिली आमच्या उपाध्यक्षांनी की मनोज नंदकुमार भोईर आगरवाडीचे जे कॅटरर्स आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा ऑक्शन असू दे, आमची मॅच असू दे, आमचा कुठलाही कार्यक्रम असू दे, की सातत्याने मनोज नंदकुमार भोईर आगरवाडीचे आमचे जे कॅटरर्स आहेत ते फार मोठ्या प्रेमाने, फार मोठ्या अक्कानी, आनंदाने, नात्याने खूप सुंदर आम्हाला या ठिकाणी कॅटरिंगच्या माध्यमातून मदत करतात. त्याबद्दल आम्ही या ठिकाणी मनोज नंदकुमार भोईर यांची कृतज्ञता व्यक्त करतोय. त्यांचा वाढदिवस आहे. तर सफाई प्रीमियर लीगच्या कमिटीकडून मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि हॅपी बर्थडे सगळ्यांकडून. आणि मनोजने असंच प्रगती करावं, मनोज नंदकुमार भोईर आगरवाडीचे कॅटरर्स, आणि अशाच चांगल्या पद्धतीने सातत्याने आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं मी अशा अपेक्षा करतोय आणि बळतोय मॅचकडे. आणि तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी आज 18 तारीख आहे. आज जेवणाची सोय राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा आमचे अध्यक्ष सफाई प्रीमियर लीगचे, एक अत्यंत नामांकित नाव क्रिकेट विश्वातलं बंटी दादा यांच्या माध्यमातून ओमटेक्स ICWC क्रिकेट इन्स्टिट्यूट सुद्धा बघतोय. तिथे पूर्ण विश्वातले खेळाडू खेळण्यासाठी येतात, प्रॅक्टिस करण्यासाठी येत आहेत. आणि बंटी दादा यांच्याकडून आज जेवणाची व्यवस्था आहे. अर्षद पाटील जॉमी यांच्याकडून 10,000 रुपये. चला सामन्याकडे वळूया. मॅच सुरू होणार आहे. आमचे दोन्ही स्कोरर रेडी झालेत, अंपायर्स रेडी झालेत. अंपायर्सने सिग्नल केलंय, गड्यात वाजलेत एक्झॅक्टली. आपण आता बघूया, कारण टॉस झाले थोड्याच वेळापूर्वी आणि या ठिकाणी आपण गड्यात वाजलेत एक्झॅक्टली येतात 9:49 आणि प्ले कॉल केलाय हेमंत गलत यांनी. पहिला चेंडू घेऊन येतात आकाश थरी. पहिला चेंडू ऑन साइडला पुल केलाय. या ठिकाणी पावा प्ले आहे. चेंडू चाललोय सीमारेषेकडे आणि पहिल्या चेंडूवर मिड विकेटला चौकार येतोय. मॅग्निफिसंट शॉट बंटी याच्या मार्फत. बंटी आणि मनीष आघाडीला आलेत आणि बंटीच्या माध्यमातून एक चौकार येतोय आकाश थरे यांना पहिल्या षटकामध्ये. आणि या 4 धावांनी बिनबाद या ठिकाणी सुरुवात करत असताना मैदानावरती आपण बघतोय ते जसवी शाख. पालघर स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन आकाश थरे यांनी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलंय. आपल्या गोलंदाजांच्या विश्वासावर आणि आमंत्रित केलं जसवी शाख या संघाला. पालघर स्पोर्ट्स क्लब स्वप्नील भोईर आणि परेश गरत यांचा संघ. जसवी शाखचे मालक आहेत ते सुजान पाटील. तर 9:50 हा चेंडू पडलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत. सामना 5 षटकांचा आहे, लक्षात ठेवा, 6 नाही, 5 षटकांचा सामना आहे. पुढचा चेंडू यावेळेला ऑफ साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू लेट स्विंग होत असताना फार वेगाने बीट होत आहेत फलंदाज मैदानावरती आपण बघतोय. तो म्हणजे आता बंटी ज्यांनी चौकार मारला. बंटीसाठी ऑफ साईडला फिल्डिंग बघूया. शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहे. तसंच आपण बघतोय बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर चाललाय. शॉर्ट कव्हर पॉईंटला एक फिल्डर आहे. तसंच लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय. 8 टीम आहेत. पॅव्हिलियन आहे 4. थोडंसं ॲडजस्ट करून बसा अशी कमिटीकडून देण्यात आले. त्याच वेळेला अपील होतोय आणि पहिला धक्का बंटी ज्याने आत्ताच चौकार मारला होता तो दुर्दैव पद्धतीने या ठिकाणी धावबाद होतोय. आणि या ठिकाणी धक्का लागतोय तो जसवी शाख या संघाला, सुजान पाटील यांच्या टीमला. आणि पहिला गडी बाद होतोय बंटीच्या माध्यमातून ज्याने आत्ताच मिड विकेटला क्लासिक चौकार दाखवला होता. एकंदरीत धावसंख्या झाली मैदानावरती आपण ती बघतोय ते 4 गडी बाद झाले. 1 4 फॉर द लॉस ऑफ 1. पहिला धक्का रनआउटच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतोय. तर थँक्यू टू कमिटी. खूप सुंदर काम या ठिकाणी त्यांनी केलंय. सगळ्यांचा मनपूर्वक आम्ही राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा, महेंद्र भोईर आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं, मनीष गावड आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी मनीष गावड आमचे उपाध्यक्ष आहेत. कौस्तुभ पाटील या ठिकाणी आहेत. महेंद्र भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहिदास पाटील सुद्धा आमचे जिवलग मित्र टायगर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महेंद्र भोईर यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. यावर्षी सुद्धा आम्हाला या ठिकाणी बोलवले. आणि आता आम्ही सफाळी प्रीमियर लीग या कुटुंबातले आम्ही एक सदस्य झालोय. आणि येणाऱ्या वर्षांमध्ये आत्ताच ती चर्चा चालू होती महेंद्र भोईर आणि तसंच उपाध्यक्षांच्या माध्यमातून की पुढचं वर्ष अजून कुठे सुंदर पद्धतीने करता येईल, एखादा महिलांचा प्रेक्षणीय सामना कसा आयोजित करता येईल हा एक प्रयत्न. म्हणजे आतापासूनच 2025ची तयारी सुरू झाली आहे सफाळी प्रीमियर लीगची. याचं कारण आहे प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम, संघाने दिलेलं प्रेम, संघाच्या मालकाने दिलेलं प्रेम. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू ऑफ वॉली करून चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय ते थर्डमॅनला त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1 धाव. नवीन फलंदाज झालीत मैदानावरती तो अल्पेश. तर बंटी बाद झालाय आणि अल्पेश स्वतःचं खातं उघडून कल्पेश या ठिकाणी 1 धाव पूर्ण करून स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाच्या धावसंख्येला पुढे आकार देतोय. या ठिकाणी 5 या धावसंख्या 5 फॉर द लॉस ऑफ 1.
आकाश तरे माउंटेन एंड कडून गोलंदाजी करतात. निसर्गाने भरभरून दिलंय सफायला आमच्या. तुम्ही बघू शकता चारी बाजूला सुंदर या ठिकाणी डोंगर आहेत. डोंगराच्या या कुशीमध्ये ही स्पर्धा चालू असताना चेंडू यावेळेला प्लेस करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण करतील. चेंडू आता उचलला गेलाय मिड ऑफला, उचलेपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी कल्पेश आणि मनीष. आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येला पुढे नेतात. या ठिकाणी 7 या धावसंख्या 7 फॉर द लॉस ऑफ 1. एक गडी बाद झाला ज्यांनी चौकार मारला होता या ठिकाणी ऑन साईडला, तोच बंटी दुर्दैवी पद्धतीने धाव झाले. तर 7 चेंडू लॉफ केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत ओ ब्युटिफुल कॅच घेतला गेलाय. आणि दुसरा गडी बाद करण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी होतोय तो म्हणजे संघ पालघर स्पोर्ट्स क्लब. काल जबरदस्त एक मोठी धावसंख्या त्यांनी संध्याकाळी चेस केली होती आणि तो संघ पहिला सामना जसवी शाखच्या समोर खेळत असताना एक धावबादच्या रूपाने आणि एक गडी बाद केले. ते मैदानावरती आपण बघतोय ते आकाश तरी यांनी जेल घेतला मैदानावरती डीप मध्ये आमच्या एका फिल्डरनी आणि बाद झाला तो मैदानावर कल्पेश. तर बंटी परतलेत, कल्पेश परतलेत मैदानावरती. मनीष एका बाजूने कल्ला लढवत ठेवत आहेत आणि एकंदरीत संघाची धावसंख्या पहिला षटक पूर्ण झालंय आणि पहिला षटकानंतर 7 फॉर द लॉस ऑफ 2 या ठिकाणी आपण बघतोय जसवी शाख. पालघर स्पोर्ट्स क्लब असं वाटतं की जसं काय कालचा दिवस जो त्यांनी खेळले इकडे या ठिकाणी 3 मॅच आणि ते कंटिन्यू करतात. एकमेव असा संघ आहे त्यांनी 6चे6 गुण मिळवले. 3चे3 सामने काल जिंकले होते. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये सगळे सामने जिंकत असताना लीगमध्ये या ठिकाणी सगळ्यात टॉप लेवलला ते आले आणि त्यांचा सामना या ठिकाणी जसवी शाख यांच्याबरोबर नॉकआउटच्या माध्यमातून होतोय. षटक संपते पहिलं, धावसंख्या झाली 7, गडी बाद झाले 2 जसवी शाखचे. आणि पालघर स्पोर्ट्स क्लबच्या आकाश तरे कॅप्टनने पहिल्या षटकामध्ये एक धक्का या ठिकाणी 7 धावा देत असताना दिलेत. रोहिदास आमच्या समोरून जात असताना टायगर त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. हे दोघे महेंद्र भोईर आणि रोहिदास आमचे अत्यंत जिवलग मित्र आहेत ज्यांनी या ठिकाणी आम्हाला आणलं होतं विराटन बुद्रुक या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या आमदार चषक या स्पर्धेमध्ये. तर दुसरं षटक टाकण्यासाठी येत आहे ते जयेश. ओ फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी तुम्ही बघताय पंचांचं बोट वरती गेलंय कारण चेंडू एजला लागून जातोय. त्या ठिकाणी अजून एक धक्का लागतोय बघताय तुम्ही. कॉट बिहाइंड झालाय, 3 धक्के लवकर लागलेत. पहिला धावबादच्या रूपाने आकाश तरी, नंतर एक डीपला कॅच घेतला गेला, आता कॉट बिहाइंड होतोय त्यामुळे 3 धक्के या ठिकाणी जसवी शाख संघाला सुरुवातीलाच लावत असताना याच्यासाठी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आकाश तरे या ठिकाणी त्यांनी मैदान संघासाठी फिल्डिंग घेतलं आणि त्यांनी स्वतः गोलंदाजी करत असताना 7 धावा देऊन एक गडी बाद केला. आणि जयेश नेहमीच चांगल्या पद्धतीने सुरुवात करतायत. तिसऱ्या कटसाठी रिव्ह्यू नाही आहे अशी सूचना करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे काही रिव्ह्यू इथे बघता येणार नाही. फलंदाज बाद आहे. तर 3 गडी बाद झालेत. मनीष बाद झालाय, त्याच्या अगोदर बाद झाला तो अगोदर पहिला बंटी नंतर कल्पेश नंतर मनीष असे 3 फलंदाज बाद झालेत. मनोज एक फलंदाज आहे, नवीन एक फलंदाज त्या ठिकाणी उतरले आणि तो म्हणजे पंकज. आणि आता मनीष नाही तर मनोज आणि पंकज संघाला कुठपर्यंत नेता येत या ठिकाणी बघायचं. धावसंख्या झाली मैदानावरती ती 7, गडी बाद झाले 3. 7 फॉर द लॉस ऑफ 3. खराब कंडिशन या ठिकाणी जसवी शाखची. सकाळच्या सत्रामध्ये सकाळची वेळ क्रिकेटची असते, सकाळची वेळ गोलंदाजांची असते, सकाळची वेळ क्षेत्ररक्षकांची असते, सकाळची वेळ गोलंदाजांनी. आकाश तरेने एक विकेट काढले, जयेशने एक विकेट काढले. पालघर काल जसं काय जो सामना सोडला होता, सामना काल जो पूर्ण केला त्यांनी जबरदस्त चेस करत असताना तेच कंटिन्यू करतात असं मैदानावर दाखवत आहेत. आणि तीच रिदम, तोच परफॉर्मन्स, तेच सर्वोत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी करत असताना पालघर स्पोर्ट्स क्लब, स्वप्नील भोईर आणि परेश गरजचा संघ. आकाश तरे खूप चांगल्या पद्धतीने लीड करत असताना 3 धक्के दिलेत. 7 for the loss of 3. जसवी शाख. जसवी शाखचा कोण आहे कॅप्टन? जसवी शाख इकडे नाही, इकडे तू फिल्डर आहेस ना? ऐक ना, फिल्डर आला की मला प्लेयरचं नाव सांगायचं, गावाचं नाव पण. फॉलो थ्रू मध्ये स्वतः चेंडू अडवत असताना किती गोलंदाज संशोधनाचा विषय अशा पद्धतीने फॉलो थ्रू मध्ये खाली कोसळून चेंडूला थांबवत आहेत. कारण चेंडू थांबवताना तर चेंडू मागे जाऊ शकतो, 1-2 धावा तुम्ही पूर्ण करू शकता. जयेश आपली कमिटमेंट, आपलं पॅशन, आपला परफॉर्मन्स दाखवत असताना डावखुरा फलंदाज आले ते मैदानावरती पंकज. पुढचा चेंडू जयेशचा राईट आर्म राऊंड द विकेट. अपेक्षा चेंडू वरती आला, बॅकफुटला थांबल्याची बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडूला प्लेस केला गल्लीमध्ये आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण करतायत आणि 1 धाव पूर्ण करून धावसंख्येला पुढे नेत आहेत 8 वर.
किती धावा होतील? काल आपण हायेस्ट स्कोर पाहिला होता 86चा, काल सगळ्यात लोअर स्कोर पाहिला आपण तो 45चा, आणि त्यामुळे आज हायेस्ट स्कोर नॉकआउटमध्ये या सुपर 8च्या माध्यमातून काय परफॉर्मन्स दाखवतील या ठिकाणी पालघर स्पोर्ट्स क्लब, कपासी लायन्स, जसवी शाख, G11 मकाने, पाटील 30-30, जलसार, GT11 मकाने, युवा फॅन दातिवरे. त्याच वेळेला गोलंदाजी करतो. चेंडूला खूप सुंदर पद्धतीने संदीप पाटील स्टाईल खाली बसून चेंडूला डीपमध्ये कव्हरला पाठवले. एकाच ॲक्शनमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर करत असताना मैदानावरती फार वेगाने धावा पूर्ण करत असताना, आणि त्याच वेळेला पूर्ण होत आहेत मैदानावरती. तर माकणे, हा सगळा परिसर माकणेच आहे. नूतन नगरचं एक क्रीडांगण, ते जे डोंगर बघताय ना, त्या डोंगराच्या कुशीमध्ये खाली काल मला या ठिकाणी गरज साहेब माहिती देत होते की त्याच ठिकाणी एक मैदानाचं प्रोव्हिजन करण्यात येते लवकरच. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला थांबून ऑफ साईडला कट केले, स्क्वेअर कट केले, चेंडू जातो डीपमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातात, चेंडू त्यांनी अडवलं सीमारेषेच्या आतमध्ये, आडवेपर्यंत त्या ठिकाणी वेगाने धाव पूर्ण करतायत पंकज आणि मनोज. 2 धावा पूर्ण करत असताना संघाच्या धावसंख्येला या ठिकाणी आकार देत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकत आहेत. आता 12 या धावसंख्या. 12 फॉर द लॉस ऑफ 3. जसवी शाख मैदानावर दुसरं षटक जयेशच्या रूपाने चालू असताना दोन्ही गोलंदाजांना एक यश प्राप्त झालं. एक धावपाच्या रूपाने यश प्राप्त झालंय, आणि दोन्ही गोलंदाज दोन्ही एंडनी, एक कॉमेंट्री बॉक्स एंड आहे, एक माउंटेन एंड आहे, दोन्ही एंडनी खूप चांगली गोलंदाजी करत असताना सकाळच्या सत्रामध्ये पुढचा चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये यावेळेला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पण बघतोय, आणि क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. इट इज अ बिग 6. अतिशय क्लासिक शॉट. आपण याच्या अगोदर एक बाउंड्री बंटीच्या माध्यमातून पाहिला होता. षटकार या ठिकाणी मनोजच्या माध्यमातून बघतोय. 3 चेंडूमध्ये मनोज 10 धावा करत असताना पंकज खेळतोय मैदानावर 2 चेंडूमध्ये 1 या धावसंख्येवर. षटकार संपताय 2. संघाची धावसंख्या झाली मैदानावर ती आपल्याला बघायला मिळते ती 18च्या रूपाने. पहिल्या षटकात 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 11 धावा आल्या. सरासरी मैदानावरती 9च्या रूपाने ठेवत असताना आपण बघतोय जसवी शाख आफ्टर 2 overs 18 फॉर द लॉस ऑफ 3. आमचं मंगलमूर्ती बँड पथक तयार होत आहे टप्प्याटप्प्याने. या ठिकाणी सन्माननीय पाहुणे अतिथी ज्यावेळेला येतील त्यावेळेला बँड पथक त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील. आज बँड पथकची सोय, कारण आज परिसर तुम्ही बघा, ढोल ताशे, बँड पथक, कलाक्रीडा महोत्सव, स्वातंत्र्य सेनानींची भूमी आहे, फ्रीडम फायटर्सची, आणि या परिसरामध्ये सातत्याने फार मोठ्या प्रमाणात क्रीडा महोत्सव सुद्धा साजरे केले जातात. असं म्हटलं जातं की भविष्यामध्ये आज जिल्हा स्वतंत्रपणे क्रीडा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. सफाळ्यामध्ये सुद्धा खूप सुंदर प्लेयर्स दिलेत, सुंदर क्रिकेटर्स दिलेत, सुंदर कबड्डीपटू दिलेत. फार मोठ्या प्रमाणात या सगळा परिसर जो आहे आनंद मिनिजसचं नाव सन्मानाने घेतलं जातं, जो सिडनी ऑलिम्पिकमध्ये मध्ये धावला होता तो सुद्धा या जिल्ह्याचा. तर षटक संपले, 2 धावसंख्या झाली, 18 गडी बाद झालेत मैदानावरती. आपण बघतोय ते 3च्या रूपाने. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे मिनेश, अत्यंत मॅच विनर गोलंदाज आहे. बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू लॉफ्ट करेपर्यंत, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेपर्यंत आपण बघतोय 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय लेफ्ट हँडर राईट हँडर असं कॉम्बिनेशन आहे. पंकज आणि मनोज फार वेगाने पूर्ण करतायत. पंकज लेफ्ट हँडर आहेत, मनोज राईट हँडर आहेत. मनोज एकंदरीत संघाच्या धावसंख्येला या 2 धावांनी धावसंख्या नेतो 20 या धावसंख्येवर. 2.1 षटका संपलेत. एकंदरीत 13 चेंडूमध्ये या ठिकाणी मैदानावर 20 धावा धावफलका लावले. 20 फॉर द लॉस ऑफ 3. आपण बघतोय जसवी शाख या ठिकाणी हा संघ या वेळेला बॅकफुटला थांबले, चेंडूला कट केले, स्क्वेअर कट केले, चेंडू डीपमध्ये जातोय पॉईंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेस करतात, चेंडूला थांबवलेलं की उचलायला वेळ लागतोय, आणि त्याच वेळेला मैदानावरती आपण बघतोय दोन्ही फलंदाज आमचे मनोज आणि पंकज खूप चांगल्या पद्धतीने 2 धावा पूर्ण करत असताना धावसंख्येला नेत आहेत 22 वर. धन्यवाद आमचे चिराग तरे, धन्यवाद आमचे राज इजाई डिजिटल स्कोरर आणि आमचे मॅन्युअल स्कोरर या ठिकाणी. तर पहिला सामना या ठिकाणी सुरू झालाय. आपण बघतोय 9 वाजून तर चहाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी, नाश्ता आणि चहाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. जसं मी उल्लेख केला, मनोज नंदकुमार भुईर आमच्या आगरवाडीचा यांचा वाढदिवस आहे. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा. फार मोठ्या प्रमाणात ते सुद्धा सहकार्य करतात. एक चिकी सिंगल कंप्लीट करत असताना धावसंख्येला पुढे नेत आहेत 23 या धावसंख्येवर. आणि आजचा दिवस मी जसा उल्लेख केला, आजचा दिवस जेवणाची जबाबदारी आमचे सफाळा प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजेश मात्रे उर्फ बंटीदादा यांच्याकडे आहे. त्यांच्या माध्यमातून जेवणाची सोय आज करण्यात आली. तर आजचा नाश्ता माकणा ग्रामस्थांकडून या ठिकाणी करण्यात आले. ग्रामस्थांचे आम्ही कोटी धन्यवाद व्यक्त करतोय, कारण याच माकणा गावामध्येच ही स्पर्धा पार पाडली जाते आणि या गावातील सगळे लोक फार मोठ्या प्रमाणात सफाळी प्रीमियर लीगला सहकार्य करत असताना कृतज्ञता व्यक्त करतोय आमच्या माकणा या गावातील सगळ्या आमच्या ग्रामस्थांचं. माखणे
निसर्गरम्य परिसर आहे सफाळा. आणि मी जसं उल्लेख केला मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने क्रिकेटर्स या ठिकाणी मुंबई क्रिकेटला प्राप्त होत आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनला रणजी करंडकसाठी शार्दूल ठाकूर सुद्धा या जिल्ह्याचा आहे, विसरता कामा नये. आणि शार्दूलने सुद्धा अप्रतिम कामगिरी मागच्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी केली आहे. लेफ्ट हँडर हुक करायचा प्रयत्न, मात्र काय विकेटकीपरने जेल घेतलाय. एज लागत असताना यष्टीरक्षक खूप सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी आपण बघतो जेल घेत असताना आमचे आकाश वर्तक पालघर स्पोर्ट्स क्लबचे मॅग्निफिसंट कॅच. आणि मैदानावर बाद होतोय चौथा गडी. आतापर्यंत आपण बघतोय 1 विकेट मिळालं होतं आकाशला, 1 विकेट मिळाले जयेशला. मिनेशला नेहमीच मॅच विनर सारखा गोलंदाजी करत असतो, बॅटिंग सुद्धा अप्रतिम आहे, क्लासिक अष्टपैलू आहे मिनेश. आणि या ठिकाणी विकेट काढत असताना मैदानावर आपण बघतोय चौथा गडी बाद झालाय. आणि संघाची धावसंख्या आहे मैदानावरती ती बघायला मिळते ती 24 रूपांनी. 24 फॉर द लॉस ऑफ 4. जस्वी शार्क हा संघ. शार्क म्हणजे मासा, आगरी कोळींची भूमी आहे. आणि शार्क या माशांवरून सुद्धा भरपूर जॉस 1, जॉस 2, जॉस 3, जॉस 4 असे भरपूर चित्रपट आलेत, ज्याच्या माध्यमातून तेच नाव या ठिकाणी जस्वी शार्क असं या संघाला देण्यात आले. जस्वी शार्कचे मालक आहेत सुजान पाटील आणि कॅप्टन आहेत त्यांचे सचिन पाटील. आज फक्त व्यासपीठावर मान्यवर बसेल. व्यासपीठ अत्यंत स्वच्छ आणि सुंदर ठेवायचे. छान आणि शार्क ओके ओके ओके. तर जस्वी हे जे नाव आहे ते सुजानच्या कन्येचं नाव आहे, तिच्यावरून जस्वी असं ठेवलं. आणि शार्क हे तिचा आवडता अत्यंत प्राणी आहे, त्यामुळे जस्वी शार्क असं या संघाचं नाव ठेवण्यात आलं. नो बॉलला षटकार आले, त्या दरम्यान 7 धावा या ठिकाणी मिळत असताना आमचं थोडंसं लक्ष सन्माननीय आमचे कमिटी मेंबर्स काही सांगत होते त्याच्याकडे गेले. आणि त्याच वेळेला एक षटकार येत असताना 7 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ते मैदानावर 31 या धावसंख्या. 31 फॉर द लॉस ऑफ 4. जस्वी शार्क चांगली धावसंख्या उभारली आहे. पहिल्या षटकात ही गती 7 होती, दुसऱ्या षटकात ही गती 9.5 होती. हळूहळू वाढवायचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा लॉफ करतायत समोर स्क्रीनच्या. मॅग्निफिसंट स्ट्रोक बॅट्समॅन आहेत आमचे मैदानावरती. अनिकेत खतरनाक बॅटिंग करत असताना 2 चेंडूमध्ये 2 षटकार, 12 धावा, 600च्या बॅटिंग स्ट्रायकिंग रन रेटने ॲव्हरेजने या ठिकाणी बॅटिंग करत असताना आल्याबरोबर अनिकेत आपल्या संघासाठी या ठिकाणी धूमधडाका दाखवत आहेत आणि संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवत आहेत. आता मैदानावरती आपण बघतोय ते 37 या धावसंख्येवर षटक मैदानावर चौथं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 11 धावा, 3 षटकानंतर ही सरासरी खूप सुंदर पद्धतीने 12ची सरासरी प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी आपण बघतोय मैदानावरती जस्वी शार्क हा संघ म्हणजे सुजान पाटील यांच्या कन्येचं नाव आहे जस्वी हा संघ उभारत असताना 19 धावा आल्या. अत्यंत घातक फलंदाजी बघायला मिळाली ती मैदानावर. अनिकेत आल्यानंतर 2 षटकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाले. धन्यवाद रोहिदास. अतिशय सुंदर स्पर्धा, वेळेवर सुरू होणारी स्पर्धा. काल जसं या ठिकाणी उपाध्यक्षांनी सुचवलं होतं की आम्ही वेळेवर या ठिकाणी टुर्नामेंट सुरू करू. तुमच्या माहितीसाठी 9:42 टॉस झाला, 9:50 या ठिकाणी सामना सुरू झाला आहे. आमचे सगळे ऑफिशियल्स वेळेवर आलेत आणि त्यामुळे आज 70 षटकांचा खेळ आहे, 7 सामने, नॉकआउट आहे. आणि आज हे सगळे सुपर 8मध्ये आलेले जे टीम्स आहेत, मग ते पालघर स्पोर्ट्स क्लब असेल, जस्वी शार्क असेल, कपासी लायन्स असेल, सोनावे इंडियन्स असेल, जीत 11 माकणे असेल किंवा आमचे पाटील 30-30 जलसार असेल, GT 11 माकणे असेल, युवा फ्रेंड्स दातिवरी असेल, हे सगळे 8 संघ या ठिकाणी सुपर 8मध्ये परफॉर्मन्स दाखवतील. धावसंख्या झाली ती 37. 12.25 12.25 धावांची गती. 3 मिनिटं बाकी आहेत अजूनही. आनंद जसवाल एक आमचे डिजिटल स्कोर ॲड झाले. त्याच वेळेला पुढचा चेंडू पडत असताना बॅकफुटला आले फलंदाज, त्या ठिकाणी प्रयत्न करतात. त्या ठिकाणी अजून एक गोलंदाज आले ते म्हणजे आकाश तरेज यांनी पहिल्या स्पेलमध्ये एकंदरीत 7 धावा देत असताना संघनायकाने समोरच्या एंडनी गोलंदाजी करत असताना 1 विकेट काढलं होतं. यावेळेला कॉमेंट्री बॉक्सच्या एंडनी गोलंदाजी या ठिकाणी करतायत. स्ट्राईक एंडला फलंदाज मैदानावर बघायला मिळतोय तो मनोज.
यावेळेला मनोजने जागा बनवली, चेंडूला लॉफ करताय स्क्रीनच्या समोर, त्या ठिकाणी बघायचं आहे क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू लँड होतोय नो मॅच लँडवर, आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी मनोज आणि अनिकेत 2 धावा पूर्ण करत असताना धावांचा वेग जसवी शाख या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करतोय सचिन पाटील आणि त्यांचे सहकारी धावा कसं वाढवता येईल, कारण नॉकआउट आहे, जो संघ जिंकेल तो पुढे जाईल, जो संघ हरेल तो सफाळी प्रीमियर लीगमधून बाहेर येईल, आणि त्यामुळे लीग संपलेली आहे काल. लीग 3-3 सामने प्रत्येक 16 संघांना या ठिकाणी खेळायला मिळालं होतं. सुपर 8मध्ये 8 संघ क्वालिफाय झाले, त्या 8 संघांमध्ये आज नॉकआउट सफाळा प्रीमियर लीग या ठिकाणी बघताय. संध्याकाळी बक्षीस समारंभ या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. प्रथम पारितोषिक 75,000 रुपये, भव्य दिव्य आकर्षक चषक कुठला संघ नाही उचलतो याचं उत्तर आपल्याला मिळेल. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज मैदानावरती आकाश तरे. यावेळेला चेंडू खाली बसून चेंडूला ऑन साईड वळवायचा प्रयत्न, त्या ठिकाणी चेंडू जातोय बॅकवर्ड्स कॉलेला, क्षेत्ररक्षक उचलायला वेळ लागतोय, पहिल्या आयटमध्ये उचलू शकले नाही. त्याच वेळेला 2 धावा पूर्ण करत असताना मैदानावरती दोन्ही आमचे फलंदाज आपण बघतोय अनिकेत आणि मनोज, आणि या 2 धावा पूर्ण झाल्यामुळे मनोज पुढे सरकतोय. एकंदरीत मैदानावरती 13 धावा त्यांनी काढलेत, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. अनिकेतने एकंदरीत 12 धावा काढलेत, 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारून, आणि संघाच्या धावसंख्येला पुढे नेता आहेत मैदानावरती 41 वर. 4थं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतोय, पुढचा चेंडू यावेळेला लॉफ करत असताना आपण बघायचो लॉफ करायचा प्रयत्न त्या ठिकाणी बीट होत आहेत, त्या ठिकाणी कमबॅक करायचा प्रयत्न. आकाश तरे यांनी पहिल्याच षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी असे कॅप्टन म्हणून केली, 1 विकेट सुद्धा त्यांनी काढला होता. दुसऱ्या स्पेलमध्ये जो चांगली गोलंदाजी करायचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी पालघर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी डॉट बॉल बघायला मिळाला. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा या ठिकाणी तरे. पुढचा चेंडू यावेळेला लॉफ करायचा प्रयत्न, मात्र चेंडू बघायचा ऑन साईडला जातोय, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला, आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज अनिकेत आणि तसंच मनोज, आणि 2 धावा पूर्ण झाल्यामुळे धावसंख्या पुढे सरकते ती आता 43 या धावसंख्येवर. षटक मैदानात 4थं मार्गस्थ असताना तर 20 मिनिटं पूर्ण झालेली आहे पंचांच्या माहितीसाठी, कारण 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचं आहे. जर टाकले नाही गेले तर तुमचा 1 प्लेयर सर्कलच्या आतमध्ये येईल आणि 4च प्लेयर सर्कलच्या पलीकडे राहील. लक्षात राहायचं शेवटच्या ओव्हरमध्ये. सज्ज होत आहेत आकाश तरे, ते स्वतः कॅप्टन आहेत पालघर स्पोर्ट्स क्लबचे. अतिशय चांगल्या पद्धतीने काल बॅटिंग केली, या ठिकाणी मॅग्निफिसंट परफॉर्मन्स दाखवला. वय लहान आहे आणि कीर्ती त्यांचा महान आहे. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा आकाश तरे. पुढचा चेंडू घेऊन शफल होते, फलंदाज फटका बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघतोय, आणि चेंडू त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने चौकार जात असताना क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होते बाउंड्रीच्या बाहेर. अतिशय चांगला फटका, आणि चांगल्या फटक्यामुळे या ठिकाणी एकंदरीत 10 धावा या षटकामध्ये आलेले आहेत, आणि धावसंख्या पुढे सरकते ते मैदानावरती 47 या धावसंख्येवर. तर षटकं संपले 4, धावसंख्या झाली 47. 20 मिनिटं झालेले आहेत. 47 फॉर द लॉस ऑफ 4 या ठिकाणी जसवी शार्क हा संघ, आणि तुमच्या माहितीसाठी सरासरी प्रति षटकाच्यामुळे 12 धावा या ठिकाणी ठेवत असताना अजूनही 1 षटक बाकी आहे, तो शेवटचा षटक आहे. सामना 5 षटकांचा आहे. मंगलमूर्ती बँड पथक तयार होते, सुरू करा तुम्ही. बँड जेव्हा सुरू होईल मंगलमूर्तीचं, तेव्हा स्टेजवर जेवढे मान्यवर बसले त्यांनी डान्स करण्यासाठी खाली यायचं आहे. ही सूचना कमिटीकडून करण्यात आली आहे. माझी नाही आहे सूचना. चला, 4 प्लेयर बाहेर राहतील सर्कलच्या, कारण 20 मिनिटापेक्षा जास्त घेतले. 4 ओव्हर कंप्लीट केला. 1 प्लेयर तुमचा आत येईल. 4 प्लेयर सर्कलच्या बाहेर राहतील. बरोबर आहे का? चला, कॅरी ऑन. मॅन्युअल स्कोरर म्हणाले 1 बॉल असतानाच 20 मिनिटं झाले. आमचे डिजिटल स्कोरर सांगतायत चला 20 मिनिटं झालेले आहेत, काय हरकत नाही आहे. कॅरी ऑन. एडजस्ट कर सकते हो मतलब क्या? नियम का मतलब क्या है फिर? व्हाट डू मीन बाय एडजस्ट कर सकते हो? रूल होता है ना. वो क्या चार्टर्ड अकाउंटंट का पळवाट आहे का? बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू आहे. ऑफ साईडला शॉट खेळले, चेंडू जातो डीपमध्ये. त्या ठिकाणी मुळात नियम कशासाठी बनवतो आपण? नियम बनवते आपली स्पर्धा यशस्वी व्हावं म्हणून. नियम बनवते सफाळी प्रीमियर लीग कुठल्याही पद्धतीने वेळेवर टाईम मॅनेजमेंटच्या बरोबर चालावं म्हणून. काय हरकत नाही आहे. 20 मिनिटं आम्ही घेतलेले आहेत तुमचे, आणि तुम्हाला अलॉट केलेलं आहे. मात्र 20 मिनिटामध्ये 4 षटकं पूर्ण होणं बंधनकारक आहे. नाही पूर्ण झाले तर तुमचा 1 प्लेयर सर्कलच्या आतमध्ये लास्ट ओव्हरमध्ये येईल. गोलंदाज आले लास्ट ओव्हर टाकायला साहिल.
साहिल किनी, साहिल आणि मिनेश हे दोन अत्यंत क्लासिक बॉलर आहेत त्यांच्या संघामध्ये, यंगस्टर्स आहेत. यावेळेला ऑन साईडला उचललाय चेंडू, ट्रॅव्हल होते डीपमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट झालेत, उचलायला वेळ लागतोय त्यामुळे 2 धावा पूर्ण होतील. त्रेपन्न धावा, 4 विकेट. तर तिसरी धाव काढत असताना अनिकेत धावबाद झालेत. अनिकेतने खूप सुंदर बॅटिंग केली. कमी वेळामध्ये त्यांनी मैदानावरती 3 चेंडूच्या सामोर गेले आणि या 3 नाही तर 4 चेंडूच्या सामने गेले आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा, 400च्या बॅटिंग स्ट्रायकिंग रन रेटनी जसप्रीत शाख या संघासाठी बॅटिंग करत असतात. कमी वेळ होते मात्र धावा जास्त करून गेले. 4 चेंडूमध्ये 16 धावा कुठल्या देणे, याच्यामध्ये 2 लागोपाठ षटकार मारले होते अनिकेतने. ते दुर्दैवी पद्धतीने तिसरी धाव काढत असताना धावबाद होत आहेत. धावसंख्या 53. 53 फॉर द लॉस ऑफ 5. यावेळेला चेंडू छेडायचा प्रयत्न नाही केला. चेंडू तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. वाईडसाठी तिसऱ्या पंचांनीच रेफर केलंय, रिव्ह्यू मागितलंय, बॅट्समॅननी मागितलंय, पंचांनी नाही. आणि हा वाईड आहे की नाही चेक करावा लागेल, कारण चेंडू पडल्यानंतर अटेम्प्ट नाही केला त्यांनी, जाऊन दिला आणि तो ऑफिशियली वाईड आहे की नाही चेक करतायत या ठिकाणी आशुतोष व्यवहारे. फेअर गेम, इट इज अ फेअर डिलिव्हरी, नॉट अ वाइड, इट इज अ फेअर डिलिव्हरी, ऑफिशियल डिलिव्हरी. टेक्नोलॉजी है तो उसका यूटिलाइजेशन करना बहुत ज़रूरी है, क्योंकि टेक्नोलॉजी है तो टेक्नोलॉजी के माध्यम से हम क्लोज देख सकते हैं मॉनिटर के ऊपर. हमारे मंगल मूर्ति बैंड पथक पूरे तैयारी में इंतजार कर रहे हैं. आणि पहिलंच गाणं कुठलं वाजवणार, गणपती बाप्पाचंच ना. येस, गणपती बाप्पाचंच वाजवा पहिलं गाणं. मंगल मूर्ति बँड पथक ही ओव्हर संपेल आता, थोडा वेळ थांबा. यावेळेला चेंडू ऑफ साईडला कट केले, चेंडू ट्रॅव्हल होतो तळमॅनला, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. 4 धावा बघायला मिळतील, कोसळलेत. बॉल थांबवला आतमध्ये आणि प्लेयर गेले बाउंड्रीच्या बाहेर. व्हॉट अ फिल्डिंग. स्वप्नील दादा स्वतः या वयामध्ये काय फिल्डिंग करतायत. संघाचे मालक आहेत, कमिटमेंट, पॅशन या ठिकाणी स्वप्नील भोईर दाखवत असताना बॉलला आतमध्ये ढकललं आणि स्वतः गेले बाउंड्रीच्या बाहेर. मॅग्निफिसंट फिल्डिंग इंटरनॅशनल स्टाईलमध्ये. आणि त्याच वेळेला 2 धावा पूर्ण होतात आणि धावसंख्या पुढे सरकते 55 वर. 55 फॉर द लॉस ऑफ 5. क्रीज कॉर्नरवरून टाकलाय, बॉटम हँडचा वापर, चेंडू ट्रॅव्हल होतोय, सह्यार आहे त्या ठिकाणी स्वप्नील. शॉर्ट थर्डमॅनला खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. ऑफ साईडला बघूया असं तर स्वप्नील शॉर्ट थर्डमॅनला आहे. एक बॅकवर्ड पॉईंट लाईक फिल्डर आपण बघतोय, डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी. कव्हरमध्ये लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे. लास्ट ओव्हर इन ॲक्शन आहे. धावसंख्या झाली 55 फॉर द लॉस ऑफ 5. चेंडू जातोय ऑफ साईडला. सिंगल, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत चांगल्या पद्धतीने. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, कारण धावा जिथपर्यंत तुम्ही वेगाने पूर्ण करणार नाही, प्रेशर वाढणार नाही फिल्डरवर प्रेशर वाढणार नाही त्यापर्यंत चुका होणार नाहीत. एकंदरीत 5 षटकांचा काही पूर्ण होतोय आणि 5 षटकं पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या झाली मैदानावरती
तर धावसंख्या झाली आहे 56, 57 टू विन. 57 धावा जिंकायला दिलेत 5 षटकामध्ये. आस्किंग रन रेट 11.25 रूपाने. 11 किंवा 12 धावा पालघर स्पोर्ट्स क्लबला करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये. क्या बात है. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती बँड पथक. तर मंगलमूर्ती बँड पथकने आपलं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. खूप सुंदर गणपती बाप्पाचा मोरया. कारण आत्ताच माघ गणेश जयंती झाली आणि आज सुद्धा आपण बघता रविवारचा दिवस आहे. आज शुक्ल पक्ष माघ महिन्यातील नवमी आहे आणि आजच्या दिवशी खूप सुंदर या ठिकाणी बँड पथक आपलं सादरीकरण करत असताना तर 56 धावसंख्या झाली. 57 टू विन. 30 चेंडूमध्ये 57 धावा करायचे आहेत. आस्किंग रन रेट 11.60 रुपये. 11 किंवा 12 धावा पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाला करावा लागेल. जसवी शाखने टार्गेट दिले 57चं. अब तक 56 धावसंख्या त्यांनी उभारली आहे. तर सचिन पाटील आणि त्यांच्या सहकार्याने सचिन पाटील, रितेश, गौरव तवरे, त्याच्यानंतर नार्तिक पाटील, त्याच्यानंतर रोहन, निकित, समाधान, सूरज, निलेश, दर्शन, नील पाटील, एमन, शैलेश, कुशल आणि अनिल या आपण एक पुढचं टॉस आपण करणार आहोत. कपासी लायन्स आणि सोनावे इंडियन्स या दोन्ही संघाचे कॅप्टन्स यांना विनंती करतो त्यांनी टॉस का बॉस याच्या जवळ यायचे आणि या ठिकाणी विनंती करतो उत्कर्ष पाटील पालघरचे आमचे समालोचक त्यांनी टॉस करून घ्यावं. कपासी लायन्स आणि सोनावे इंडियन्स या दोन्ही कॅप्टननी टॉससाठी संपर्क साधावा. दुसऱ्या बाजूला बघायचं आहे पालघर स्पोर्ट्स क्लबचे आमचे आकाश तरे कॅप्टन आहेत. आकाश तरे, स्वप्नील भोईर, आकाश वर्तक, जयेश गरज, साई पाटील आमचे लेफ्ट हँडर, मिनेश दानू अप्रतिम अष्टपैलू आहेत. साहिल किणी अष्टपैलू आहेत सुद्धा. दिनेश किणी, जितेश, निखिल तरे, मुकेश ठाकूर 40+ प्लेयर आहेत. त्याच्यानंतर प्रतीक गरत आमचे, प्रथमेश राऊत, समीर गरत आमचे 40+, रोहन पाटील हे सगळे संघातील परफॉर्मन्स काय दाखवतात. आघाडीची जोडी आली 57 टू विन. तर दोन्ही कॅप्टननी संपर्क साधावा. कपासी लायन्स आणि सोनावे इंडियन्स. हॅलो 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 चेक टेस्ट. कपासी लायन्स आणि सोनावे इंडियन्स या टॉस करता. अगदी आपण थोड्या वेळात शॉर्ट टाइममध्ये तो टॉस घेणार आहोत कारण लगतचा सामना देखील चालू झालेला आहे. तर एक धाव या ठिकाणी पूर्ण झाले. 57 टू विन. 30 चेंडू आणि 57 धावा. आता 29 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी पालघर स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून. सफाळे प्रीमियर लीग बघताय. तर कपासेचे कॅप्टन आलेले आहेत. आमचे दुसरे जे संघनायक आहेत त्यांनी यायचं आहे ते म्हणजे मैदानावरती सोनावे इंडियन्स. तर कपासेचे कॅप्टन आले. सोनावे इंडियन्सचे कॅप्टन्स या ठिकाणी असेल तर त्वरित संपर्क साधावा टॉससाठी. तर त्याच वेळेला धावसंख्या झाली मैदानावरती. एक आघाडीला फलंदाज आपण बघतोय मैदानावर आले ते आकाश तरे आणि तसंच आकाश वर्तक. याच दोन्ही आकाशनी काल धूम धडाका या ठिकाणी दाखवला. अटॅकिंग बॅटिंग केली होती. जवळजवळ 15 धावा प्रति षटकाच्या मागे दोघे खुतत होते. अक्षरशः धावांचा पाऊस या ठिकाणी पाडत होते. धावसंख्या झाली 1. कमेंट्री बॉक्स में जितना मुझे आप कंसंट्रेट करने देंगे उतना अच्छा कमेंट्री आपको सुनने को मिलेगा. और मैंने कहा ना कि डिजिटल और मैनुअल में कंपैरिजन करो तो मैं मैनुअल को ज़्यादा मार्क्स देता हूँ क्योंकि मैनुअल इज ऑलवेज एक्यूरेट. डिजिटल में वक्त लगता है. त्याच वेळेला बघा पहिला धक्का जसा आकाश थेरीने दिला होता त्याच पद्धतीने धक्का गोलंदाज मैदानावरती या ठिकाणी पंकज देत असताना पहिला फलंदाज बाद मैदानावरती तो म्हणजे आकाश वर्तक. आकाश तरे आहेत त्यामुळे चिंतेची बाब नाही. काल काय चेस केलं त्यांनी 80+च्या धावसंख्या या ठिकाणी संध्याकाळच्या वेळामध्ये. तिन्ही सामने लीगमध्ये जिंकणारा हा संघ आहे ज्यांनी 6 पॉईंट्स या ठिकाणी मिळवले होते. खूप चांगला परफॉर्मन्स लीगमध्ये दाखल होता. तर हा नॉकआउटचा जो सामना आहे ते जिंकतील या ठिकाणी पुढे जातील सेकंड राऊंडमध्ये. याचं उत्तर काय असणार का त्यांना या ठिकाणी पराभूत करतील समोरचा संघ म्हणजे जसवी शाख. कारण जसवी शाखने 57चं टार्गेट दिले. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी धक्का दिला आकाश वर्तकला बाद करून. त्यामुळे
मैदानामध्ये जसवी शाख हा संघ सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवत असताना सुजान पाटील यांचा संघ आहे. सुजानची कन्या जसवी हिचंच नाव या संघाला देण्यात आले. शार्क हिचा आवडता प्राणी म्हणून जसवी शाख असं नाव आहे. दुसऱ्या बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब स्वप्नील भोईर आणि परेश गरत यांचा संघ आहे. आणि आकाश तरी स्वतः कॅप्टन आहेत, मैदानावर आहेत. नवीन फलंदाज मैदानावर स्वप्नील भोईर विथ लॉट ऑफ एक्सपिरियन्स मैदानावर येत असताना जे मालक आहेत संघाचे. कंपल्सरी चेज आहे, लक्षात येऊ द्या. 57 रन्स कंपल्सरी चेज करायचे. 2 सुपर ओव्हरच्या मॅचेस सुद्धा आपल्या लीगमध्ये बघायला मिळाल्या होत्या. टाय झाले तेव्हा हा चेंडू बॅटन बॅटच्या मध्ये आल्याबरोबर स्वप्नील या ठिकाणी चेंडूला पाडतात. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होते, त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक मिड विकेटचे फार वेगाने येत असताना एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला कव्हर करतात. एकच धाव मिळणार स्वप्नील. संघ मालक या ठिकाणी स्वतःचं खातं उघडत असताना संघाची धावसंख्येला पुढे नेत आहेत 2 या धावसंख्या. 2 फॉर द लॉस ऑफ 1. एकमेव फलंदाज बाद झाला तो म्हणजे आकाश वर्तक. एजच्या माध्यमातून कॉट आउट झाले. यावेळेला बॅट अँड बॅटच्या मध्ये आकाश तरी चेंडूला पाडताय समोर आणि खूप सुंदर पद्धतीने झेल टिपलाय आणि त्यामुळे एक मोठा खेळाडू या ठिकाणी बाद होतोय मैदानावरती. आणि आकाश तरे आणि आकाश वर्तकने काल धावांचा धुमाकूळ या ठिकाणी घातला होता. त्या 2 फलंदाजांना जसवी शाखचे कॅप्टन सचिन पाटील यांनी गोलंदाज पंकजला आणून 2 धक्के. आकाश वर्तक ड्रेसिंग रूमला परतलेत. आता आकाश तरे परत आहेत आणि सुरुवातीला जसवी शाख या ठिकाणी क्लासिक स्टार्ट देत असताना जसे 2 फलंदाज सुरुवातीला बाद झाले होते पहिल्या षटकामध्ये आकाश तरेची गोलंदाजी करत असताना, तसे 2 फलंदाज बाद केलेत पंकजच्या या षटकामध्ये. या ठिकाणी सुंदर कॅप्टनशिप करत असताना सचिन. धावसंख्या झाली 2, गडी बाद झाले 2. 2 फॉर द लॉस ऑफ 2. या आपण टॉस करूया. ओव्हर टू आमचे सहकारी समालोचक जे आमच्याबरोबर जॉईन झालेत, पालघरचे यंग टॅलेंटेड उत्कर्ष पाटील. हॅलो, थँक्यू सो मच. बाळ सरांचा आवाज आपण ऐकताय अगदी सुंदर. एक मिनिट हा उत्कर्ष, एक चेंडू होऊ दे जरा, ही ओव्हर होऊ दे, नंतर मी तुझ्याकडे हँड ओव्हर करतो. रोहिदास मला सूचना करतायत कारण नवीन फलंदाज आले, त्यांनाही कॉन्सन्ट्रेट करायची संधी प्राप्त होऊ दे. कारण 2 फलंदाज आकाश वर्तक आणि त्याच्यानंतर आकाश तरे दोघेही परत झाले. वर्तक 0वर, आकाश तरे 1वर. स्वप्नील मैदानावर आहे. संघाचा मालक त्याला साथ द्यायला येत आहे जयेश मैदानावरती. हे दोघेही मैदानावरती त्या ठिकाणी बॅटिंग करतायत का बघायचं आहे. कारण प्रेशरमध्ये संघ 57चं टार्गेट या ठिकाणी देण्यात आले 30 चेंडूमध्ये आणि धावसंख्या झाली 2, गडी बाद झाले 2. या ठिकाणी पालघर बॉयज, पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या सज्ज होत आहेत. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन चेंडू या वेळेला बघायचं आहे, वळवला आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत ऑन साईडला चेंडू उचलेपर्यंत एक चिकी सिंगल पूर्ण करतायत नवीन आलेले फलंदाज मैदानावरती. स्वतःचं खातं उघडत आहेत जयेश आणि संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत. 3 वर षटक संपले. पहिलं धावसंख्या झाली 3, टार्गेट होतं 57. अजूनही 54 धावांची गरज आहे. वळूया आमचे सहकारी समालोचक उत्कर्ष पाटील पालघरकडे टॉससाठी. येस, जाऊया टॉसकडे. धन्यवाद. बाळ सरांचा आवाज आपण ऐकताय अगदी खूप सुंदर रीतीने ते रिझवत आहे आपल्या सगळ्यांना. या सफळ नगरी मात्र दुमदुमली जात आहे. जाऊया पुढच्या मॅचच्या टॉसकडे जिथे योगेशची गरज साहेब तंटामुक्ती उपाध्यक्ष विराटन आणि सरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. एका बाजूला ब्रँड ऑफ सफाळे अर्थातच किरण गुरुद्वान, तर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल सफाळचे 2 दिग्गज खेळाडू अर्थातच बबलू आपल्याला पाहायला मिळतील. चला, रितेश यांना मात्र टॉसचा मान मिळतोय. किरण सांगतात की यस रितेश पहिले, नंतर मग मी. SPLचा कॉल आहे आणि इथून मात्र SPL. मी योगेश दादांना विनंती करेन की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. रितेश अगदी शॉर्टमध्ये, कारण लगेचचा सामना देखील चालू आहे. तुमचा निर्णय महत्त्वाचा मॅच आहे. इथून नॉकआउट आहेत. इथून आता चुका झाल्या तर पुन्हा संधी नाही, 365 दिवस थांबावं लागेल. तुमचा निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. येस, समोरचा संघ किरण गुरुद्वान आणि एक बलाढ्य संघ आहे. त्यांच्यासमोर क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यस, तुम्हाला या मॅच करता शुभेच्छा. जाऊया किरण गुरुद्वान यांच्याजवळ. आपण जर टॉस जिंकला असतात किरण, तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डच घेतली असते, परंतु आता बॅटिंग करायची आहे. त्यांनी म्हटलं की कमीत कमी धावा 50. तुम्ही मात्र किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 50+ 60+ करायचा प्रयत्न करू. आणि एक सांगायचं आहे मला का खूप चांगलं आयोजन केलं आहे. फक्त एक अजून सांगायचं आहे का जे बाहेरचे प्रेक्षक टीमला सपोर्ट करायला येतात त्यांनी कोणत्याही प्लेयरबद्दल काही वाईट बोलू नका. कारण की सेकंड दिवशी आणि थर्ड दिवशी मी ऐकलं का यांना फटकावा, यांना मारा. मला एकच सांगायचं, तुम्ही त्या प्लेयरची बराबरी करा. तुम्ही त्याच्या लेवलचे वा गावचं नाव करा आणि सफाळचं नाव करा, हेच मी सांगेन. यस, अगदी बरोबर. किरण गुरुद्वान यांना पण ऐकलात. खूप महत्त्वाचा मात्र त्यांनी मेसेज देखील दिला. स्पर्धा सुंदर आहे, परंतु एखाद्या खेळाडूला ट्रोल न करता त्याची बरोबरी करा. जाऊया मॅचकडे, जिथे लगतचा मॅच चालू आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला रिझवण्याकरिता जोडले जातील बाळ सर. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टन कपासे लाईन्स आणि सुनावे इंडियन्सचे माझ्याकडे यायचं कॉमेंट्री बॉक्समध्ये. टीमची लिस्ट द्यायची मला. दोन्ही कॅप्टन 2 मिनिटं या. कपासे लाईन्स आणि सुनावे इंडियन्स. त्याच वेळेला सामनाकडे वळूया आपण.
धावसंख्या झाली ती आपण बघतोय एक मैदानावरती 4 धावा बघायला मिळाल्या. टॉस जिंकले ते सोनावा इंडियन्स आणि काय घेतले, फिल्डिंग घेतलंय. तर चौकारामुळे धावसंख्या झाली मैदानावरती 7. अजूनही 50 धावांची गरज आहे. षटक मैदानावर दुसरं मार्गस्थ जाते. पहिल्या षटकात 3च धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला आहे. यावेळेला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाते विकेट किपरकडे डॉटच्या माध्यमातून. कारण गोलंदाज आलेत मैदानावरती मनोज. पंकजने पहिल्या षटकात 2 विकेट्स काढले होते. आकाश वर्तक आणि आकाश तरे या दोघांना बाद केलं होतं. 3च धावा आल्या. या षटकामध्ये धावांची गती थोडी वाढणार आहे. प्रति षटकाच्या मागे मैदानावरती 54 धावांची गरज होती. त्याच्यातले 4 धावा आले तर अजूनही 50 धावा हवेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बघायचं कुठल्या पद्धतीने त्यांचे दोन्ही फलंदाज मैदानावरती स्वप्नील भोईर आणि जयेश परफॉर्मन्स दाखवत आहेत. त्याच वेळेला पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत डीप मिड विकेटला 1 धाव पूर्ण करतायत. चांगला थ्रो येतोय, 1च धाव मिळणार आहे. चांगलं फिल्डिंग डीपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण नॉकआउटचा सामना आहे. आज सफाळी प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी 8 सुपर 8 मधले 8 संघ या ठिकाणी नॉकआउटच्या माध्यमातून परफॉर्मन्स दाखवतील आणि प्रथम पारितोषिक या ठिकाणी 75,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक कुठला संघ या ठिकाणी फटकवतोय त्याचं उत्तर आपल्याला आज मिळू शकेल. पहिला सामना पालघर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध जसवी शाख असं बघताय. जसवी शाखने 57चं टार्गेट दिले पालघर स्पोर्ट्सला. पुढचा चेंडू होते विकेट. यावेळेला चेंडू बॅकफुटला थांबून चेंडू ऑन साईडला वळवायचा प्रयत्न. चेंडू जातो बॅकवर्ड्स खाली. कोणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये नाही. कव्हर करेपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा आणि या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती आता 12 या धावसंख्येवर. एका बाजूला आज आमचे सिद्धिविनायक डीजे यांच्या माध्यमातून कुंदन गरज चांगले गाणे ऐकवतील. कुंदन जाग्यावर आलेले आहेत, त्यांना आपण संधी देऊया वाजवायचं. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला मंगलमूर्ती या ठिकाणी बँड पथक आले. ज्या ज्या वेळेला आमचे सन्माननीय अतिथी या ठिकाणी येतील त्यांचं आगमन होईल, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. आणि त्यावेळेला सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या बँड सुरू होईल, डीजे सुरू होईल, कारण पाहुण्यांचं स्वागत महत्त्वाचं आहे. जे आज अत्यंत मान्यवर मोठ्या संख्येने आज सफाळी प्रीमियर लीग बघण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले बंटीदादा यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू बॅकफुटला आले, लॉफ केलाय, चेंडू फ्लाय होतो त्या ठिकाणी लेग स्लिपच्या मागे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एकच सिंगल या ठिकाणी चिकी सिंगल पूर्ण होते आणि धावसंख्या पुढे सरकते ते 13 या धावसंख्येवर. पंकजने पहिल्या षटकात 3 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. मनोजच्या षटकात आतापर्यंत मैदानावरती 10 धावा आतापर्यंत गेले. कारण मागच्या षटकातील आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे जे 11.5 आणि या षटकातील 11.5 या धावा कव्हर करणं आवश्यक आहे. प्रत्येक षटकामध्ये 11 किंवा 12 धावा या ठिकाणी येणं आवश्यक आहे पालघरला. पुढचा चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये. चेंडूला हेलिकॉप्टर शॉट करत असताना क्षेत्ररक्षक जज करतायत. या ठिकाणी जेल सुटतोय, जवळ घेतला असा वाटला, मात्र व्यवस्थित जज नाही करू शकले. फिल्डर होते मैदानावरती, आपण बघतोय ते वैभव, आणि त्यांच्या हातातून जेल सुटतोय. एका बाजूला गोलंदाज खूप मेहनत करतायत. जसवी शाखचे 2 धक्के ऑलरेडी पहिल्या षटकात दिले होते पंकजच्या माध्यमातून. खूप सुंदर आकाश वर्तक आणि आकाश तरेनं बाद केलं. यावेळेला एक संधी प्राप्त झाली, जेल सुटतोय. षटक पूर्णत आहेत मैदानावरती, आपण बघतोय ते 2 संघाची धावसंख्या झाली मैदानावरती ती आपण बघतोय. मैदानावरती ती 14 धावा. अजूनही मैदानावर 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. जवळ आता 15 धावा, 14 ते 15 धावा प्रति षटकाच्या मागे पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाला आकाश तरेने त्यांच्या सहकार्याने काढावं लागेल. दुसऱ्या बाजूला जसवी शाख चांगल्या पद्धतीने टीम मीटिंग चालू आहे, ते आनंदित आहेत, समाधानी आहेत. कारण पहिल्या षटकात 2 धक्के दिले, दुसऱ्या षटकात सुद्धा एक जीवदान या ठिकाणी मिळाला. तो जेल घेतला असता तर अजून एक विकेट घेऊ शकले असते, मात्र काही हरकत नाही. तीच चर्चा होते की फिल्डिंग चांगलं करायला पाहिजे, चांगलं फाईट द्यायला पाहिजे. फिल्डिंग केलं, इंटरव्हल्समध्ये विकेट काढले तर समोरच्या संघाला आपण धावांमध्ये रोखू शकतो. ते एक नियोजन त्या ठिकाणी आपल्याला दिसते मैदानावरती जसवी शाख या संघातील. कारण जसवी शाख हा संघ मैदानावरती सुजान पाटील यांचा, दुसऱ्या बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब हा संघ स्वप्नील भोईर आणि परेश गलत यांचा. 2 धक्के लागल्यानंतर स्वतः स्वप्नील भोईर मालक मैदानावरती आहेत, जयेश मैदानावरती आहेत. स्वप्नीलच्या माध्यमातून मैदानावरती 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्या. जयेशच्या माध्यमातून एकंदरीत मैदानावरती 5 चेंडूमध्ये 7 धावा त्यांनी केलेले आहेत, एक चौकार मारलेत. दोघांकडे जबाबदारी आता मैदानावर चेंडू बाकी आहेत 18 आणि धावा हवेत मैदानावर 43. 18 चेंडूमध्ये पालघरला 43 धावा करावा लागेल. काल 86 टार्गेट त्यांनी चेस केलं होतं या ठिकाणी 6 षटकामध्ये. आणि तोच पालघर संघ या ठिकाणी थोडं संघर्ष करत असताना, स्ट्रगल करत असताना, त्याचं कारण जसवी शाख याचे कॅप्टन सचिन पाटील यांनी केलेली चेंज ऑफ बॉलिंग. आतापर्यंत पंकजने 1 षटक टाकले, 3 धावा दिलेत, 2 गडी बाद. मनोजने 1 षटक टाकलेत, 11 धावा दिलेत, 1 गडी बाद नाही. आणि नवीन गोलंदाज येतोय अंकुश आता गोलंदाजी करण्यासाठी.
याच्यानंतरचा सामना नाणेफेकीचा कौल झालेला आहे कपासी लायन्स आणि सोनावे इंडियन्स यांच्यामध्ये. सोनावे इंडियन्सनी टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतलंय, आमंत्रित केलंय कपासी लाईन. दोन्ही संघाला विनंती करतो तयार राहायचं आहे. हा सामना संपला की आमचे पालघरचे समालोचक या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी उत्कर्ष पाटील तयार होतील. अँगल करत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म राऊंड द विकेट या पद्धतीने चेंडूला अँगल करण्याचा प्रयत्न करतात आणि तोच अँगल जास्त भारी पडलाय. चेंडू जास्त थर्ड स्लिपकडे वळवायचा प्रयत्न आणि त्यामुळे पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या पडवे सरकते ती आता मैदानावरती 15 आहे धावसंख्या. 15 फॉर द लॉस ऑफ 2, चेजिंग द स्कोर ऑफ 57. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू बॅकलिफ्ट घेतलाय, चेंडूला लॉफ्ट केलंय. त्या ठिकाणी आपण बघतोय खूप सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी सुंदर जेल बंटीच्या माध्यमातून काय जज करतायत आणि एक अत्यंत अनुभवी खेळाडू आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने जेल घेत असताना त्यामुळे अजून एक धक्का. कारण जसवी शाख आज वेगळ्याच मूडमध्ये खेळत असताना, कारण पालघर स्पोर्ट्स क्लब हे अत्यंत बलाढ्य संघ आहे. लीगमध्ये 3 सामने त्यांनी जिंकले होते आणि त्या संघाला प्रत्येक धावसाठी स्ट्रगल करावं लागतं. या ठिकाणी 3 विकेट्स गेलेत. पहिला फलंदाज बाद झाला वर्तक, आकाश वर्तक. दुसरा फलंदाज बाद झाला आकाश तरे. आता फलंदाज जयेश. एकंदरीत 7 मिनिटं राहिले, 4 धावा त्यांनी मैदानावर केला आणि एकंदरीत धावसंख्या आपण बघतोय 15 धावा आणि गडी बाद झालेत मैदानावरती 3. बघा 8 संघ आहेत, 4 पेव्हिलियन आहे. मात्र उरलेल्या 4 संघांना पण तुम्ही सामावून घ्या, कुठेही ते ॲडजस्ट होऊ शकतात. एकमेकांशी शक्यतोवर भांडू नका, मात्र आनंदाने. कारण ही आपली स्पर्धा आहे, आपला सफाळा आहे, आपली सफाळा प्रीमियर लीग आहे. एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना बसायला जागा द्या. कारण 4 तंबू आहेत आणि 8 संघ आहेत. पुढच्या वर्षी हे आपण 16 तंबू करू पाहिजे तर, तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने बसण्यासाठी. नवीन फलंदाज आलेत लेफ्ट हँडर आमचे साई पाटील. क्रुशियल स्टेजमध्ये साई येतात आणि श्रद्धा आणि सबुरीच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. ओव्हरऑल या लीगमध्ये आपल्या संघाला तारायचं काम ते सातत्याने करतायत आणि ते येत आहेत मैदानावरती स्वप्नील भोईर यांना साथ देण्यासाठी. गोलंदाज सज्ज, गोलंदाज आहे अंकुश. लेफ्ट आर्म टू लेफ्ट आर्म माउंटेड एंड कडून या वेळेला यॉक केलंय. व्हॉट अ बॉलिंग, क्लीन बोल्ड करत असताना मैदानावरती या ठिकाणी अंकुश काय गोलंदाजी केली आहे. क्रीजचा वापर केला, पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज, बॉलिंग क्रीजचा आणि चेंडू सरळ बोगद्यामध्ये त्या ठिकाणी आपण बघताय कॉरिडोर ऑफ अनसर्टनिटी ज्याला म्हणतात यॉर्कर लेंथवर, आणि क्लीन बोल्ड होताना सेट झोन दिला नाही साईला. अजून एक धक्का या ठिकाणी जसवी शार्क हा संघ या ठिकाणी पालघर स्पोर्ट्स क्लबला देत असताना गडी बाद झाले 4. आतापर्यंत आकाश वर्तक, आकाश तरे आणि त्याच्यानंतर फलंदाज बाद झाले मैदानावरती तो जयेश आणि आता बाद झाला तो साई पाटील. नवीन फलंदाज येत आहे धीरज. संघाची धावसंख्या आहे मैदानावरती ती 15, गडी बाद झाले 4. 15 फॉर द लॉस ऑफ 4 ऑन हॅट्रिक. काल या ठिकाणी अथर्व याने हॅट्रिक पूर्ण केलं होतं, तर दुसरा हॅट्रिक्स या ठिकाणी सफाळी प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळेल. संघाची धावसंख्या 15, 15. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू हॅट्रिक बा त्या ठिकाणी धुडकावून लावलाय. बॉटम हँडच्या माध्यमातून कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी कोणीच नाहीये बॉल उचलायला. आत्ता एक फिल्डर जातोय आणि तो कव्हर करेपर्यंत अजूनही वेळ लागतोय. 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. चेंडू किती डीपमध्ये गेलाय आधी लक्षातच नाही आलं त्या ठिकाणी गल्लीचे जे फिल्डर्स आहेत त्यांना, आणि दुसऱ्या साईडून फिल्डर आले धावत त्या ठिकाणी चेंडू कव्हर करण्यासाठी आणि त्याच दरम्यान धावा पूर्ण होत आहेत. 3 धावसंख्या झाली ती 18. 18 फॉर द लॉस ऑफ 4. 18 धावा, 1 शॉट आहे. 17 धावा, 4 गडी बाद. तो सोनावे इंडियन्सची लिस्ट आली आहे. आम्ही विनंती करतोय आमचे दुसरे संघ यस त्यांची पण लिस्ट येऊ द्या. कपासे लाईन्सचे आरामशी लिस्ट असेल तर काय कम्प्युटरला अपडेट करता येतं. 207 देशांमध्ये लाईव्ह आपण दाखवतो या ठिकाणी 6 हॅट्रिकच्या माध्यमातून. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू आहे. बॉटम हँडचा वापर चेंडूला प्लेस केलाय. चेंडू ट्रॅव्हल होईपर्यंत बघायचं आहे. डाव पूर्ण करतायत त्या ठिकाणी फलंदाज स्वप्नील. संघाचा डॅमेज कंट्रोल करत असताना या ठिकाणी स्वप्नील आणि त्यांचे सहकारी मैदानावरती धीरज. कारण 4 फलंदाज त्यांचे बाद झाले. धावसंख्या पुढे सरकते ती आता 18 वरती. 18 फॉर द लॉस ऑफ 4. 14 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू आहे.
चेंडूला उचलेपर्यंत या ठिकाणी बघायचं आहे ऑन साईडला अजून एक धावसंख्या सरकते 19 वर. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 13 आणि धावा हवेत 38. 13 चेंडू आणि 38 धावांची गरज पालघर स्पोर्ट्स क्लबला सेकंड राऊंड मध्ये जाण्यासाठी या ठिकाणी नॉकआउटच्या माध्यमातून. आठ संघ आहेत, सुपर 8 आहे आणि त्यामुळे संघ सरळ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील, क्वार्टर फायनल नाही. चेंडू जातोय समोर, बघायचंय क्षेत्ररक्षक नाही ऑन साईडला, तिकडे 2-2 फिल्डर समोरासमोर आलेले आहेत कव्हर करेपर्यंत. या ठिकाणी अजून एक सिंगल पूर्ण होतंय, सिंगलने धावसंख्या पुढे सरकते, ते पुढे 20 या धावसंख्येवर. आता चेंडू शिल्लक आहेत 12, धावा पाहिजेत 37. तर 2 षटकामध्ये अजूनही 37 धावांची गरज आहे पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाला जसप्रीत शाखच्या समोर सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि 12 चेंडूमध्ये या 37 धावा करायला लागतील. 12 चेंडू आणि 37 धावा क्रिकेटमध्ये टेनिस विश्वामध्ये झालेत का? टेनिस विश्वात झालेत. आणि त्यामुळे अजूनही 12 चेंडूमध्ये 37 धावा जर पूर्ण कंपल्सरी करायचे आहेत, लक्षात घ्या या 37 धावा कंपल्सरी चेज आहेत. आणि 37 म्हणजे प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी आपल्याला 16 किंवा 17 धावा प्रति षटकाच्या मागे करावा लागेल. मुझे ना जसवाल को इंटरनेशनल कमेंट्री बॉक्स में एक बार बिठाना है. कैसा होता है, मुंह बंद आँख खुला और कान खुला. कमेंट्री बॉक्स में इतनी शांतता होती है वहाँ पे, अगर आपने गलती से बात भी कर लिया ना तो सीधा बाहर. कमेंट्री बॉक्स में क्या कम या कमेंट्री बॉक्स में शांतता रखना बहुत ज़रूरी होती है कि जितने आप शांति रखेंगे उतना अच्छा कमेंट्री हो सकता है, क्योंकि हमारा पूरा कंसंट्रेशन मैच के ऊपर होता है. तो कितने टाइम हो चुका है? 16 मिनट और 75 सेकेंड्स हो चुका है, 50 सेकेंड्स. तो अभी भी आप देख सकते हैं मैच का गेंदे बची है 12 और ज़रूरत है 37 रनों की. 12 चेंडूमध्ये 37 धावा पालघर स्पोर्ट्स क्लबला सेमीफायनलला जाण्यासाठी. आणि जर या 37 धावा रोखल्या तर जसवीर शाख हा संघ जिंकेल आणि तो सेमीफायनलला प्रवेश करेल. दोन्ही संघाला सफाई प्रीमियर लीगचे कमिटीचे अध्यक्ष आमचे बंटी दादा यांच्याकडून शुभेच्छा. हो, बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू ब्लॉक होलमध्ये डॉट. खूप सुंदर गोलंदाजी करतात जसवीर शाखचे. मग पंकज असेल, मनोज असेल, सेकंड स्पेलमध्ये अंकुश अत्यंत सुंदर त्यांनी बाद केला होता. साईला यॉर्कर लेगच्या माध्यमातून क्लीन बोल्ड केलं होतं. जसवीर शाख फाईट करत असताना या ठिकाणी किलिंग इन्स्टंट या ठिकाणी दाखवत आहेत. जिंकू किंवा मरू या पद्धतीने खेळतात. त्या पद्धतीने पालघर स्पोर्ट्स क्लब खेळेल का? स्वप्नील मैदान त्यांच्यावर जबाबदारी आहे. चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये, चेंडूला ऑन साईडला पुल केले, 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, गुड कॅच. मैदानावर 5वा गडी बाद आणि जेल टिपलाय डीप मध्ये आपण बघतोय मनीष याच्या माध्यमातून. डीजे गणपती बाप्पा मोरया. मग गणेश जयंती आत्ताच झाली. सफाळे भगवतीची प्रचंड कृपा आगरी कोळी समाजावर. ओ, बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू त्या ठिकाणी कॉट बिहाइंड त्या ठिकाणी होत असताना लॉफ करायचा प्रयत्न, टॉप पेजला लागून चेंडू जातोय. त्या ठिकाणी अजून एक चांगली गोलंदाजीची सुरुवात मनोज सेकंड स्पेलमध्ये, पहिला स्पेलमध्ये सुद्धा खूप सुंदर गोलंदाजी केली होती मनोजनी. तर याच वेळेला एक सूचना आमच्याकडे येत आहेत. विठ्ठल रखमाई इलेक्ट्रिक हार्डवेअर, पुंडलिक शेठ.
मैदानासाठी सगळ्या कलर आणि सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवल्याबद्दल विठ्ठल रखमाबाई इलेक्ट्रिक हार्डवेअर पुंडलिक शेठ यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. महाराष्ट्राचं व्हायब्रेशन सेंटर पंढरपूर. पांडुरंग संतांची भूमी आहे महाराष्ट्र आणि या संतांपुढे नतमस्तक असतात आमचे पांडुरंग आणि रखमाई. आषाढी एकादशीला ज्या पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात वारीची आमचे सगळे वारकरी बंधू चालत निघतात पांडुरंगाकडे, तर तेच तर गणपती बाप्पा मोरया. आमचे कपासी लाईन्स यांची प्लेइंग लेवल आले, थँक्यू. त्यांचेसुद्धा दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. त्याच वेळेला तर धाव पूर्ण होते त्या ठिकाणी, कारण 37 करायचं आहे. एक 4 धावा येत आहेत, आवश्यक आहे, कारण विकेट पडली होती. विकेटनंतर या 4 धावा येत आहेत, कारण या षटकामध्ये आत्ता धाव आले. आतापर्यंत सगळे विकेट्सच पडत होते मनोजच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. आणि संघाची धावसंख्या चौकाराने पुढे सरकते ती आता 24 या धावसंख्येवर. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा हवे 33. 8 चेंडू 33 धावा जिंकायला पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाला. Thanks to all the officials, thanks to all the people for starting the match in time. चेंडू ऑन साईडला खेळलेत. ओ, एक उंच उडी मारून खूप सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना किती मिनिटं झाले? 20 मिनिटं झाले. कन्फर्म का यावेळेला? कन्फर्म ना, 20 मिनिटं झाले. कारण मागच्या वेळेला थोडं इकडे तिकडे झालं होतं म्हणून. तर एक बॉल बाकी आहे. 20 मिनिटं झाले. पुन्हा एकदा जसपाल विचारतोय, 20 मिनिटं झाले? झाले. अजून एक षटक चालू आहे आणि 20 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. शफल झालेत. चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी आपण बघतोय सिली पॉईंटला आणि कव्हर करेपर्यंत लेग बायचा इशारा या ठिकाणी आणि एक अवंतर धाव पूर्ण होते. अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकते ती आता 27 वर. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा हवे 30. 6 चेंडू 30 धावा पालघर स्पोर्ट्स क्लब. खूप सुंदर पद्धतीने कॅप्टन सचिन पाटीलने चेंज ऑफ बॉलिंग हँडल केलं आहे जसवी शाखच्या माध्यमातून. अतिशय 57 धावांचं टार्गेट त्याने दिलं. मैदानावर बघा मनोजचा कोटा पूर्ण झाला आहे. 2 षटकं टाकलेत, एकंदरीत धावा दिलेत मैदानावरती आपण बघतोय. 17 गडी बाद केले, 2. पंकजने 1 षटक टाकले, 3 धावा, 2 गडी बाद. अंकुश अतिशय मला चांगलं गोलंदाजी वाटली त्याच्या माध्यमातून, त्यांनी सुद्धा 1 षटक टाकले, 6 धावा, 2 गडी बाद. आणि त्यामुळे धावसंख्या एकंदरीत मैदानावर आपण बघतोय ती झाली ती 27. गडी बाद झालेत 5. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती ते 6 गडी बाद झालेत. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 6. धावा हवेत मैदानावरती 30 आणि 20 मिनिटं झालेले आहेत. त्यामुळे एक फिल्डर तुम्हाला आता आतमध्ये घ्यावा लागेल सर्कलच्या. 4च फिल्डर तुम्ही सर्कलच्या पलीकडे लावू शकता. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायचे आहेत. नाही टाकले तर काय होईल? तुमचा एक फिल्डर सर्कलच्या आतमध्ये येईल आणि 4 फिल्डर सर्कलच्या बाहेर राहील. हे लक्षात राहू दे. आणि हीच वेळ आम्ही तुम्हाला मध्ये मध्ये या ठिकाणी सांगतोय, कारण का टाइम मॅनेजमेंट ठेवायचं आहे. प्रत्येक सामना वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपायला पाहिजे. शफल होते फलंदाज, लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू बीट होत आहेत. गोलंदाज झालेत मैदानावरती ते वैभव आणि पहिला चेंडू डॉट जातोय. आता चेंडू शिल्लक आहेत 5. धावा हवेत. फलंदाज सुद्धा बाद झाले धावबादच्या रूपाने, त्यामुळे 7वा गडी बाद झाले. धावा हवेत अजूनही 30. 5 चेंडू 30 धावा. 5 षटकार मारावा लागेल तेव्हा या 30 धावा येतील. तर सामना पालघर स्पोर्ट्स क्लब ज्या संघाने लीगमध्ये 3चे 3 सामने जिंकून 6 गुण त्यांनी मिळवले आणि त्या संघाला इथे संघर्ष करावा लागते धावांसाठी. त्याचं कारण त्यांची सुरुवात चांगली नाही झाली, कारण सुरुवातीला खूप सुंदर गोलंदाजी केली होती. पंकजने मैदानावर 1 षटक टाकत असताना 3 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. आकाश तारी आणि त्याचा आकाश वर्तक यांना, आणि त्याच्यामधून बाहेर येताना पालघर स्पोर्ट्स क्लबला या ठिकाणी वेळ लागला. चेंडू शिल्लक आहेत 5. धावा हवेत 30. चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मोठे फटके येत नाही आहेत. चेंडू भले डीपला जातोय, मात्र एकच धाव या ठिकाणी बघायला मिळते. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 4 आणि धावा हवेत 29. धावसंख्या झाली 28. 4 चेंडू आणि 29 धावा. आमचे सफाळे प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा, तसंच महेंद्र भोईर, रोहिदास पाटील या ठिकाणी बसलेत. या सगळ्यांकडून हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू आहेत. बॅकलिफ्ट घेत असताना मोठे फटके येत नाही आहेत. मोठे फटके येणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे षटकारांची गरज आहे तिथे सिंगल 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 येत आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 3 आणि धावा हवेत 28. पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाला या ठिकाणी
सामना जिंकण्यासाठी. सफाळे प्रीमियर लीग बघता आजच्या दिवसातला पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. नाणेफेकीचा कौल झाला 9:40 चेंडू पडला 9:50. आता मोठा फटका खेळतायत या ठिकाणी, मात्र जेल घेण्यात आलाय, त्यामुळे मैदानावर 8वा गडी बाद होतोय. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावा हवेत 28. पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाला खूप सुंदर पद्धतीने कॅप्टनशिप करत असताना सचिन पाटील यांनी चेंज ऑफ बॉलिंग या ठिकाणी दाखवलंय. पंकज, मनोज, अंकुश, वैभव सगळ्याच गोलंदाजांना विकेट मिळालेली आहे. सगळ्याच गोलंदाजांनी सुंदर गोलंदाजी केली या ठिकाणी. आणि जसप्रीत शार्क हा संघ जवळजवळ ड्रायव्हिंग सीटवर आहे, कारण 2 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी नक्कीच जसप्रीत शार्कचे जे ओनर आहेत सुजान पाटील समाधानी असतील. कॅप्टन सचिन पाटील यांनी खूप चांगली कॅप्टनशिप करत असताना सामनाला जवळजवळ ड्रायव्हिंग सीटमध्ये आणलंय. चेंडू शिल्लक आहे 2, धावा हवेत 28. तर चेंडू यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, आणि त्याच वेळेला बघायचंय चेंडू जेल घेतलाय 9वा गडी बाद. आता चेंडू शिल्लक आहेत 1, धावा हवेत 28. याच्यानंतर सामना जो होईल लक्ष वेधतोय मी या ठिकाणी कपासी लाईन्स आणि सोनावी इंडियन्स. सोनावी इंडियन्सच्या कॅप्टनला विनंती आहे, हा सामना संपला की लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण लावणार आहेत. कपासी लाईन्स यांना विनंती आहे त्यांनी बॅट्समॅन पाठवायचे लगेच, कारण बँड पथक आमचं मंगलमूर्तीचं या ठिकाणी तयार आहे. सामना संपला की लगेच या ठिकाणी बँड पथक सुरू होईल. चेंडू शिल्लक आहे 1, धावा हवेत 28. ग्रेट परफॉर्मन्स जसप्रीत शार्क यांच्या मार्फत. सचिन पाटील असतील, रोशन काके, रितेश किनी असतील, गौरव तरे असतील, नास्तिक पाटील असतील, रोहन, निखिल, समाधान, सूरज, निलेश, दर्शन, नील पाटील, हेमंत, शैलेश, कुशल, अनिल सगळ्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. या ठिकाणी अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. पुढचा चेंडू यावेळेला बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू या ठिकाणी 27 धावांनी हा सामना जिंकलाय. अभिनंदन जसप्रीत शार्क. जसप्रीत शार्क सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. मॅन ऑफ द मॅच आहेत मनोज पाटील. 14 चेंडू 26 धावा आणि 2 विकेट सुद्धा काढले. तर जसप्रीत शार्कचे मनोज पाटील यांनी यावं मॅन ऑफ द मॅच घ्यायला.